ओटा गँग आचोळे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट आलेली आहे ती राहुल चौबे यांच्याकडून आणि मॅन ऑफ द सिरीज ची जे आपले टी शर्ट आहेत पंच एक मिनिट मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जे टी शर्ट देण्यात आलेलं आहे जितेंद्र पाटील आचोळे यांच्याकडून धन्यवाद सर्व थोर देणगीदारांचं मी पुन्हा एकदा वाघवादेवी मास्टर संघातर्फे आभार मानतो आणि सामन्याला सुरुवात करतो. ओव्हर टू यू. धन्यवाद विजय पाटील दादा यांच्याकडनं. सध्या आपण देणगीरांची नावं आपण बघितली गेली आणि सध्या तरी जर बघितलं तर चंद्रकांत दळवी सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटतात आणि तिथून त्या पहिल्या चेंडूवरती येतात 2 धावा आणि इथून पारितोषिक आहे. सध्या ओट्या गँगकरनं पारितोषिक आहे. जर चेंडूवरती 3 धावा पळून काढल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या 2 बॅटरना असतील आणि त्याच्यानंतर 3 सिक्स साठी 500 रुपये 3 चौकारांसाठी 500 रुपये. ओटा गँग सध्या आपण ओट्या गँगचा बॅनर सुद्धा बघतोय आणि नक्कीच ओट्या गँगची आपण जर बघितलं तर जयदादा असतील दांडेकर साहेब असतील पण तिथून चांगला चेंडू हाताळला जातो. इथून परतावा लागेल कारण हवेत होती बॅट आणि इथून ॲक्युरेट डिसिजन. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय सध्या पंच नाही आहेत. सेफ मला वाटते का तिथून सेफ येत आहे. सध्या डेंजर झोन लाल लाईट जळली होती तिथून जर आपण केलं तर मैदानाच्या आतमध्ये रेड सिग्नल झाला होता पण इथून सरळ बॅटने क्रिकेटचा सौंदर्यपूर्वक फटका हवेच्या झोतावरती चेंडू नाही थांबणार. चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय चंद्रकांत नावाचा दमदार चौकार. धन्यवाद चौकाराने धावा फलकावरती धावा लागले जातात. आता मात्र जर विचार केला तर झेल सुटल्यानंतर परिणाम काय होईल. झेल सुटल्यानंतर चेंडू जातो ऑन साइडला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येईल या कर्णधार आपण राजेश यांना आपण बघतोय सध्या चांगल्या प्रकारची इथून जर विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटते आणि चंद्रकांत दादा यांनी आम्ही सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी चर्चा सुद्धा झाली की थोडीशी प्रॅक्टिस नाही आहे पण प्रॅक्टिस मी म्हटलं की मास्टर प्लेअरला प्रॅक्टिसची काय गरज आहे. मास्टर माइंड फलंदाजी करायची आहे आणि तीच मास्टर माइंड फलंदाजी सध्या मैदानाच्या
हॅलो 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 सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये इथून प्रमोद पेडवी मोठा फटका चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क आणि इथून वीज खंडित झाल्यानंतर प्रमोद पेडवीच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. तुझ्या माझ्या इश्काची अजून आहे चर्चा जशी तू माझी अर्ची अन मी ग तुझा परशा जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. धन्यवाद डीजे. धावा धाव फलकावरती लागले गेल्यात घरच्या मैदानावरती आचोले मास्टर संघ सध्या आपण बघितलं तर 19 धावा फलकावरती लागत असतात. इथून पुन्हा एकदा सरळ बॅटने बॅक टू बॅक दोन दोन षटकार सध्या पाहायला भेटतात. जबरदस्त कुणाला घाबरत नाही वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. धन्यवाद डीजे. सध्या 2 षटकार आल्यात. नंबर 3 चा षटकार येतो ते 500 रुपयाचं कॅश प्राइज. ओ हो 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 फुलटास लेग स्टंपच्या बराचसा बाहेर होता आणि इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव येते. आता सध्या आपण बघितलं तर उद्योजक अनिल पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना सध्या आपण बघतोय 3 6 साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सध्या 2 आल्यात. तिसरा खेळण्याचा प्रयत्न आपण इनसाइड आउटचा फटका चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. सध्या जरी बघितलं तर 1 साइड बॅटिंग होते. धाव फलकावरती लागले गेल्या 30 धावा. ओहो चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटला जातोय. येणाऱ्या काळामध्ये हा झेल महत्वाचा असेल. आपण जर बघितलं तर 1 झेल सोडला होता चंद्रकांत दादा यांचा. तिथून प्रमोद पेडवीला सुद्धा इथून जर बघितलं तर जीवन दान दिलं जात आहे. थोडस जर विचार केला तर बाताने मास्टर संघ खांदे थोडे उतरवलेत पण नाही जमणार. इथून पहिल्या काय घडलं हे विसरावं लागेल आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धाव फलकावरती लागल्या गेल्या 31-31. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणखीन एक झेल सुटला जातोय आणि सध्या तरी जर बघितलं तर फलकावरती 1 धाव सुद्धा अंकित केली जाते. हा झेल जर विचार केला ना तर थोडासा हार्ड होता. असं नाही की हा झेल इझी होता कारण हवेच्या झुतावरती हा चेंडू थोडासा थांबला गेला आणि तिथून क्षेत्ररक्षक नाही पोचले गेले. पण 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी जर बघितली तर आचोले मास्टर संघाकडनं पाहायला भेटते. धाव फलकावरती लागल्या गेल्यात 32. 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ पूर्ण. डीजे जसा उमराचे झाडाचा टाल तसा तुझ पोरी माझा गमाल पोरी येशील का तडपानाचा वालू नाचून पुताल लागली तूर थाली गावन वाजाय वाजव तारप करी. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण संजय खरं त्यांना बघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक होतोय आणि इथून मात्र परतावा लागेल. गडी बाद होत असताना आपण सध्या बॅटर बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद दलवी दाखल होईल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. लागली तूर थाली गावन वाजाय वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. धन्यवाद डीजे.
सध्या तरी जर बघितलं तर आमच्या व्यासपीठावरती सर्व मान्यवर सध्या मॅचचा आनंद घेत आहे. आसोले मास्टर संघाचे खेळाडू जर बघितले तर सुभाष कासार सध्या आपण बघतोय या संघातून बिलॉंग करतायत आणि आज या व्यासपीठावरती असून या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. संजयने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. नवीन बॅटर प्रल्हाद म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. इथून बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. सध्या शेलची संधी नाही थांबवणार इथं तो सीमारेषा पार. प्रल्हादच्या नावाचा ब्रँडेड चौकार उभा केलाय दोन बॅटरने चांगले धावा बनवलेत. मग इथून थोडस संयमी खेळी खेळावी लागेल आणि तीच खेळी सध्या पाहायला भेटेल. धावा बलकरती लागले गेल्या 37 धावा. पुन्हा एकदा संजय घरत सज्ज गोलंदाजी मार्गवर. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला पुल केला जात आहे. ही ताकद आहे प्रमोद पेडवी या फलंदाजाची. चेंडूला फेकून दिले सीमारेषा पार. षटकार. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड. धन्यवाद डीजे. सध्या प्रेक्षक सुद्धा आहेत तिथे. मला वाटतं एक वन बाउन्स चेंडू पकडलाय का आणि सध्या टेन्शन मध्ये तिघ आहेत. धावा फलकावरती लागले गेल्यात. संघ पोचलाय आतापर्यंत जर बघितलं तर 43 धावा फलकावरती लागत असताना संजय घरत पुन्हा एकदा सज्ज. थोडासा फॉलो थ्रो मध्ये बिघाड आलाय आणि सध्या ते प्रेक्षक आहेत ना म्हणजे जे पारितोषिक आहे विजयदादा यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी आहे. झेल पकडला तर आणि तिथून जर आपण बघितलं तर निलेश दळवी असतील त्यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सध्या झेल पकडला ना तर 200 रुपयाचं कॅश प्राइज होईल. सध्या शर्मा आहेत तिथे. त्यानंतर अजून 2-3 असे प्रेक्षक आहेत आणि सध्या फिल्डिंग लावले. झेल पकडण्यासाठी फिल्डिंग लावले मैदानाच्या बाहेर झेल पकडण्यासाठी फिल्डिंग लावले आणि अशाच प्रकारचं चित्र घडणं गरजेचं आहे ना. मैदानाच्या बाहेर जर विचार केला तर जाळं रचलं गेलंय झेल पकडण्यासाठी. सरळ बॅटने केला जाते. संयमी केली प्रमोद पेडवी. आज मात्र नव्याने चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी आणि नक्कीच कालच्या दिवसामध्ये त्याने जर बघितलं तर संघ खेळताना बघितलेत आणि चांगल्या प्रकारची बॅटिंग सुद्धा केले. आज चांगल्या प्रकारची बॅटिंग प्रमोद पेडवीच्या बॅटमधून सध्या 2 आहेत. एक प्रल्हाद पीपीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा फलकावरती लागले गेलेत त्या म्हणजे 44 धावा फलकावरती लागत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो इथून जर विचार केला तर स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रमोद पेडवी डेंजर झोन मध्ये आहेत पण सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पाहायला भेटतात आणि इथून मात्र जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक सुद्धा होईल. 3 षटकामध्ये धावा लागल्यात फलकावरती. आचोले मास्टर संघ पोहोचलाय 46 वरती. 2 गडी बाद झालेत. आता येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. जातोय आपण डीजे कडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. ग पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अग बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवलास काल. आलू मी ते रातीला ना जग मला भेटलीस नाय. आलू मी ते रातीला ना जग मला भेटलीस नाय. नदीवर ये ना ते उंबराचे झाडाखाल भेटना. ग दुपारचे नदीवर ये ना ते उंबराचे झाडाखाल भेटना. अग तुझी मला धीट लागली ना मला तुझी चट लागली. आलो मी ते रातीला ना जग मला भेटलीस नाय. आलो मी ते रातीला ना जग मला भेटलीस नाय. डीजे आपण जर बघितलं तर चांगल्या प्रकारची बॅटिंग सध्या पाहायला भेटते आणि प्रमोद पेडवीची जर बॅटिंग बघितली ना ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकतोय कशा प्रकारे फटकेबाजी केली होती प्रमोद पेडवीच्या बॅटमधून. ज्या धावा आल्या होत्या धाव फलकावरती लागले गेल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर 46 धावा फलकावरती लागले गेल्यात
आणि प्रमोदची बॅटिंग सध्या आपण बघतोय 7 चेंडूमध्ये 26 बनवल्यात. पहिला चेंडू ऑन साइडला, त्यानंतर दुसरा चेंडू जर आपण बघितला तर चांगला सरळ बॅटने तंत्रशुद्ध फटका लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती चांगला इनसाइड आउटचा फटका जो सीमारेषा पार पाहायला भेटला. चांगल्या प्रकारची बॅटिंग प्रमोदच्या बॅटमधून सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं तर राजेश आपण यांना बघतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, तिथून क्षेत्ररक्षक आहे पण नाही पोहोचू शकणार. वन बाउंड चेंडूला फील्ड केलं जाते. इथून डेंजर झोन पण लेट कनेक्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये होतंय. आणि इथून मात्र जर बघितलं तर 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. थोडस लेट झाले संजय घरत. आणि तिथून जर बघितलं तर सुखरूप रित्या आपल्याला पाहायला भेटतात सध्या प्रमोद पेडवी. आज मात्र नशिबाची साथ आहे या खेळाडूला, कारण 3 वेळा डेंजर झोन मध्ये आले होते. एक झेल सुद्धा सुटला होता आणि तिथून 3 वेळा डेंजर झोन मध्ये आले. आज मात्र चांगली कामगिरी आपण त्यांच्या मार्फत पाहायला भेटते. पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत 8 मध्ये 28 बनवल्यात, संघाला नेऊन ठेवले 48 वरती. हो चांगला चेंडू हाताळला जातोय. जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. नाराज असतील. इथून प्रल्हाद साठी पारितोषिक आहे. लागोपाठचे 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर रमेश यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथून चांगला चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी होते. सध्या कमबॅक करणारा इथून पारितोषिक वेगवेगळ्या, म्हणजे अनिल पाटील असतील उद्योजक. इथून प्रल्हाद साठी पारितोषिक, मला वाटते हे पारितोषिक रागारागाने लावले असं वाटते, कारण प्रल्हाद जर बोल्ड झाले तर 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज झालाय. अनिल पाटील यांची काहीतरी संकल्पना असेल, पण सध्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणि इथून जर बघितलं तर झेल पकडला जातोय आणि परतावा लागतंय. पण महत्वाची खेळी प्रमोद पेडवीच्या बॅटमधून आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण भूपेंद्र पाटील यांना बघू. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. लाईफबॉय साबण हाताला फेस ग, लाईफबॉय साबण हाताला फेस. धन्यवाद. आपण जर प्रमोद पेडवीची बॅटिंग जर बघितली ना तर 11 चेंडू मध्ये 28 बनवल्यात आणि 1 चौकार 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. आणि सध्या डगआउट्स मधून टाळ्यांचा आवाज येतो. टाळ्या लोकांसाठी नाही वाजवल्या जातात, चांगली कामगिरी केल्यानंतर टाळ्या वाजवल्या जातात. सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पेडवीने चांगल्या प्रकारची बॅटिंग केलंय आणि जर संघाला जर बघितलं तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आता आपण जर बघितलं स्ट्राईक एंडवरती भूपेंद्र पाटील असतील, माजी नगरसेवक आहेत. आणि सध्या आज आपल्या संघाला जास्तीत जास्त धावेपर्यंत नेण्याचा प्रयत्न या खेळाडू सुद्धा करावा लागेल. समोर जर आपण बघितलं तर कर्णधार राजेश आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होतोय. इथून मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातोय. एक धाव पलूकडे, दुसऱ्या धावचा प्रयत्न, फेक होते पण खराब फेक होते. आणि तिथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. आणि 2 धावेने धाव संख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 50 धावा आचोरे मास्टर संघाच्या फलकावरती लागत असताना पाहायला भेटतात. षटक मार्गस्थ आहे 4थं आणि 4थ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रल्हाद यांच्याशी जेव्हा चर्चा केली टॉस बॉक्स मध्ये तेव्हा ते म्हटलं होतं की आम्ही 60 ते 65 धावा बनवू. आणि सध्या तरी वाटचाल आहे त्या दिशेने. यावेळी मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जातोय फाईनच्या दिशेने. चेंडूने पडल्यानंतर गिरकी घेतली. चेंडू सीमारेषा लगत जातोय. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जातंय. पण इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला गेला, कारण इथून जर बघितलं तर फेकी चांगली होती. आणि या षटकातील 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा धावफलकावरती लागल्या जातात. त्या म्हणजे 52 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. जातोय आपण डीजे कडे, ऐकतो एक छोटीशी धून. आजकालचे पुरांचं कोंबडं केस र, आजकालचे पुरांचं कोंबडं केस. आजकालची पुरींचं पोपो केस,
डीजे इथून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून पारितोषिक सुद्धा येते. संजय दळवी यांच्यासाठी पारितोषिक, संजय दळवी यांच्याकडनं पारितोषिक येते. भूपेंद्र पाटील यांच्या मार्फत जर लागोपाठचे 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर तिथून 500 रुपयाचे कॅश प्राइज संजय दळवी यांच्याकडनं दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये किरण सज्ज होईल. स्ट्राईक एंडवरती प्रल्हाद सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा झेल टिपला जातोय. प्रल्हादच्या खेळ लागतोय पूर्णविराम. बॅक टू डगआउट गॉन. तुझी माझी संगत नाही गटुते कांद्यावर कांदा डबल कांदा या पुराणा बुचक्यात बांधा. गलास वर गलास डबल गलास या पोरींची पावर खलास. इथून जर बघितलं तर गडीपाद म्हणजे जी महत्वाची फलंदाजी होती ना, प्रमोद पेडवे असतील, प्रल्हाद दलवे असतील, परतलेत डगआउटच्या दिशेने परतलेत. नवीन बॅटर आपण जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र आपण यांना बघतोय. संदीप सध्या आपण बघतोय. ओ हो इथून काय घडते. फुल टच चेंडू जातोय सरळ यष्टन वरती आणि परतावं लागतंय. आणखीन एक गडी बाद. बॅक टू डगआउट गॉन. आमच्या व्यासपीठावरती वेलकम सर. पुन्हा एकदा आचोले मास्टर क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतोय. सध्या आपण स्कोर जर बघितला त्यानंतर माजी नगरसेवक आदरणीय जर आपण विचार केला तर समाजसेवक वैभव पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. सध्या आमच्या व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत असताना आपण बघितलं जातंय. गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत आणि तिथून हॅट्रिक वरती आहे किरण. पण बॅटर जर बघितला तर निलेश आपण यांना बघतोय. संदीप यांचे बंधू निलेश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. सरळ बॅटने खेळला जातोय. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल का. फंबल आणि तिथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. महेंद्र आलेत बॅकअपला आणि तिथून 2 धावा सध्या फलकावरती लागत असताना इथून 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती लागले गेले 54 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये जर विचार केला तर काय धावा लागल्या होत्या. 31-32 धावा फलका पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या होत्या आणि तिथून रोखण्याचं काम केलं संजय घरत. त्यानंतर राजेश यांना आपण बघतोय. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र पाटील यांना परतावा लागेल. आणखीन एक गडी बाद होईल. धाव संख्या 54 वरती असताना गडी बाद. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली. सोडा की हे माझं बोट राया. सोडा की हे माझं बोट. आहो शेठ लई दिसान झाली या भेट. 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 धन्यवाद डीजे. धाव फलकावरती लागले गेल्या 54 धावा. यावेळी ऑन साइडला सध्या आपण बघतोय चेंडू जातोय
फाईन लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पलंगड, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. फेक तर केले आणि इथून परतावा लागेल. गडी बाद होतोय. आणखीन एक गडी बाद आपण सध्या बघतोय. 54 यावेळेला मला वाटतं की या चेंडूवरती धावा आल्यात त्या म्हणजे 2 आणि 2 धावेने धावा फलकावरती लागले गेले. 56 धावा फलकावरती लागत असताना शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या जर बघितलं तर राकेशला आपण सध्या बघतोय. प्रमोद बाद झालेत आणि तिथून राकेश सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटेल. जर या 3 धावा आल्या असत्या तर तिथून ओटा गँग कडनं आपण जर विचार केला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा होतं, पण नाही पोहोचू शकले आणि तिथून या चेंडूवरती येतात 2 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू हाताळला जातोय. विकेट सॅक्रिफाईस केली जाते, पण येणाऱ्या काळामध्ये विकेटला सुद्धा महत्व आहे. पण सध्या जर आपण बघितलं तर 7 गडी बाद झालेत. 56 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अब तक 56 सध्या आचोले मास्टर संघ आहे, पण इथून 57 करायचे आहेत. 8 गडी बाद झाल्यात सध्या आपण बघतोय आणि इथून 57 धावीची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये संघ बघितला तर बाताने मास्टर या संघाला सध्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संघ बघितला तर बाताने मास्टर संघ हिमराज कासार असतील आणि त्यानंतर धनंजय आपण सध्या बघतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला बघतोय आपण सध्या
हेमराज आपण सध्या हेमराजला आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती आणि तिथून नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज जर बघितला तर धनंजय पाटील असतील सध्या आपल्याला पाहायला भेटतात आणि तिथून आपण जर बघितलं तर संजय दळवी सध्या या संघातून बिलॉंग करतायत पण आपली थोडीशी रिस्ट दुखते आणि तिथून थोडेसे अनफिट आहेत म्हणून आज या सामन्यामधून खेळताना नाही पाहणार. मंडप डेकोरेटर्स कुठे असतील त्यांनी यायचं आहे. विजय दादा विजय पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स कुठे असतील तर त्यांनी यायचं आहे. आणि हेमराज कासार यांना जर आपण बघितलं तर भाताणे गावचे उपसरपंच आहेत आणि सध्या आज आपल्याला संघाला जर विजय करायचा असेल तर चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. सध्या घरच्या मैदानावरती बॅटिंग करत असताना संघ पोहोचलाय 56 वरती. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी होती आणि तिथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी आली. संजय घरत आले तिथून संजय घरतने षटक हाताळलं 14 धावेचं. तिथून राजेश आले राजेशने चांगली कामगिरी केली 6 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केला आणि तिथून किरण आले आणि किरणने षटक हाताळलं 4 धावेंचं 3 गडी बाद सुद्धा केले त्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण जर बघितला तर रमेश यांना बघतोय. इथून पंचांचा इशारा येतोय लेट्स प्लेचा. रमेश गोलंदाजी मार्क वरती आपण सध्या बघतोय. खारीगाव मास्टर संघ सुद्धा इथून दाखल झालाय. हेमंत राऊत असतील दादा असतील. सध्या पॉइंटला हा फटका खेळला जातोय. चांगल्या प्रकारचा फटका स्टेअर केला फक्त आणि दिशा दिली. चेंडू गेलाय सरळ पॉइंटला. तिथून प्रमोद दादा येतील या चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव अंकित केली जाईल. चला विनंती असेल यानंतर आपण जर बघितलं तर भाईंदरपाडा मास्टर संघ आणि त्यानंतर खारीगाव मास्टर संघ आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. दोन्ही कर्णधार भाईंदरपाडा आणि खारीगाव मास्टर संघ आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथून जर बघितलं तर बॅकफुटला गेले. चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण होते आणि फेक सुद्धा चांगली केली जाते. 1 धाव येते या चेंडूवरती. इथून जर विचार केला तर सध्या सिंगल वरती भर दिली जाते कारण आपण जर बघितलं तर 5 षटकांचा हा सामना आहे. तिथून धावा बनवायच्या 57 धावा. मग इथून भूमिका जर बघितली तर सध्या पार्टनरशिप बनवायची भूमिका या बॅटरकडनं आपल्याला पाहायला भेटतात. मंडप डेकोरेटर्स वाले कुठे असतील त्यांनी यायचं आहे. खारीगाव मास्टर संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने सुद्धा यायचं आहे. यावेळी फटका तर केला आहे. इथून फाईन लेगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जाते. इथून झेलची संधी आहे आणि चेंडू आउट ऑफ द पार गेलाय. झेल होता नाही पकडू शकले पण चेंडू जातो सीमारेषा पार. येतोय षटकार. मला भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार ग. मला भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज. विनंती असेल आमचे लाडके जावई जयेश भोईर यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भाईंदरपाड्याचे जे खेळाडू आहेत आणि विनंती सुद्धा असेल खारीगाव संघ मास्टर आपण टॉसच्या दिशेने सुद्धा यायचं आहे. संघनायक इथून चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. इथून कमबॅक केलाय. कमबॅक केलाय. धनंजयला परतावा लागतंय. धनंजय बॅक टू द गॉन.
जवा बघतीस तू माझ्याकडे, हे जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. हे जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस तू याच्याकडे, याला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस तू याच्याकडे, याला आमदार झाल्यासारखं वाटतंय. धन्यवाद डीजे. इथून जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने झेल फलंदाज धनंजयला परतावं लागलं. एक उत्कृष्ट झेल प्रमोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करतात आणि पहिल्या षटकामध्ये रमेश याच्या षटकार आल्यानंतर केला जाणारा चांगला कमबॅक. सध्या 9 धावा फलकावरती लागले गेल्यात. माताने मास्टर संघ जयदीप कासार यांना आपण बघतोय सध्या स्ट्राईक एंडवरती आहेत आणि इथून मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बांदरपाडा मास्टर संघातील जयेश भोईर आमचे लाडके जावई आहेत. सध्या त्यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सध्या ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. इथून जर विचार केला तर थोडासा फंबल होतात पण तिथून या चेंडूवरती येते 2 धाव आणि 2 धावेने चांगल्या स्ट्राईक रेटने म्हणजे ज्या धावीची आवश्यकता आहे तिथून पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 11 धावा, एक गडी बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये देतोय संधी डीजेला पण विनंती असेल डीजेला थोडं थांबवेन. खारीगाव मास्टर कर्णधार, खारीगाव मास्टर संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे कारण सेकंड इनिंगची पहिली ओव्हर झाली आहे पण इथून टॉस सुद्धा करणं महत्वाचं आहे. खारीगाव मास्टर कर्णधार, खारीगाव मास्टर चला टॉसच्या दिशेने यायचं आहे. हरीश दादा असतील आपण कॅप्टन आलेत. टॉस करून घ्या कारण मॅच सुद्धा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आमचे सध्या मान्यवर आहेत समाज सेवक अचोळे गावातील एक गोड व्यक्तिमत्व इथून जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. सध्या प्रमोद आहे गोलंदाजी मार्क वरती. प्रमोद भोईर सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती येते 1 धाव. हाय ना इथून जर बघितलं तर मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जातोय ऑन साइडला. प्रमोद पेडवी येतील या चेंडूवरती. फंबल झालेत. सध्या 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेक केली जाते आणि इथून रोखलं गेलंय आणि सध्या तरी जर बघितलं तर रिॲक्शन दिली जात आहे युट्यूबच्या माध्यमातून. हे पण व्हिडिओ मग इथे आपण जर बघितलं तर या मंडळाचे अध्यक्ष आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील यांचे इथे आगमन होत असताना वेलकम सर. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आसोले मास्टर संघाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत आपण जर बघितलं गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल सुटला जातोय. आज काय घडतंय बिघडलंय त्या झोन मध्ये जर आपण विचार केला तर झेल सुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सध्या 2 झेल सुटलेत सकाळच्या सत्रामध्ये. इथून जिथे झेल सुटला गेलाय पण तिथून 3 धावा सुद्धा आल्यात. बोनस धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेले. संघ पोचलाय तो म्हणजे 19 धावेवरती. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात.
चला विनंती असेल यावेळी सरळ बॅटने खेळला जातो चेंडू जातोय ऑन साइडला इथून मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे एक धाव पळून काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथून जर विचार केला तर गडी बाद होईल परतावा लागेल बॅक टू द गॉन नेहलं साठवलेलं गाठड बया विनंती असेल खारीगाव मास्टर संघ कर्णधार आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने आणि सध्या आपण जर बघितलं तर या व्यासपीठावरती आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय वेलकम पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि तिथून टॉस सुद्धा तुमच्या हस्ते केला जाईल सध्या आपण जर बघितलं तर वैभवजी पाटील साहेब असतील त्यांनाही विनंती असेल की आपणही टॉसच्या दिशेने जायचं आहे संजय घरात आपण बघतोय सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आहे पण इथून पायांवरती चेंडू आदळला जातोय मला वाटतं की दोनच षटकांचा सामना झालाय सध्या आणि आपण जर बघितलं तर सध्या टॉसच्या दिशेने सुद्धा जातोय तिथून आपण जर बघितलं तर माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय वैभव पाटील साहेब असतील माजी नगरसेवक आहेत त्यानंतर या मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील साहेब आहेत आणि तिथून टॉस सुद्धा केला जातोय आपण सध्या बघतोय खारीगाव मास्टर संघ आहे आणि तिथून जर आपण बघितलं तर संघ आहे सध्या भाईंदरपाडा मास्टरचा संघ आदरणीय सन्माननीय आपण जर बघितलं तर संदीप पाटील साहेब सुद्धा बसलेत पंड्यादादा याने या नावाने त्याला ओळखलं जातंय सध्या आमच्या या व्यासपीठावरती आहेत आणि इथून टॉस सुद्धा केला जातोय आणि इथून प्रत्येक संघनायकाचा सन्मान केला जातोय या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा संघनायक आहेत आणि तिथून खारीगाव मास्टर संघाच्या खेळाडूकडनं म्हणजे कर्णधार आहे त्यांच्याकडनं काहीतरी कमेंट आहे सध्या आम्ही पहिला राऊंड जिंकू अशी कमेंट आहे सध्या आणि इथून आपण जर बघितलं तर नक्कीच स्कोर सुद्धा जाईल पण सध्या जर आपण बघितलं तर तिथून टॉसच्या दिशेने टॉस बॉक्स सुरू आहे धावा धावपलकावरती लागले गेल्यात त्यामध्ये 20 धावा आता येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये 37 धावेची आवश्यकता आहे मग इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आचोले मास्टर संघाला हा सामना जर विजयी करायचा असेल तर इथून एका साईडला बघितलं तर संजय घरत आहे हा डिटर फलंदाज आहे 40+ क्रिकेट हाताळतात ओपन म्हणजे 40+ ओपन क्रिकेट जरी असेल ना तिथेही हाताळतात मग आज त्यांना सुद्धा जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीचा सामना पाहायला भेटेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितला तर गोलंदाज येतोय राकेश आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहे नक्कीच आणि जो टॉस झालाय त्याची चर्चा केली जाईल इथून स्टेअर केला गेला दिशा दिली गेली इथून तडम्यांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल एक धाव कोलून वाढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे फेक केले पण चांगला क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि तिथून भूपेंद्र असतील म्हणजे भूपेन पाटील असतील फेक थोडीशी जर विचार केला तर जलद गतीने केली होती एक धाव येते या चेंडूवरती सध्या आपण बघतोय एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 21 धावा फलकावरती लागल्या गेल्यात ओहो शरीरावरती चेंडू आदळला जातोय इथून डेंजर झोन मध्ये आहेत आणि परतावा लागले
महत्वाचा फलंदाज बॅक टू डगआउट. ही धाव घेणं गरजेचं होतं का? सध्या बाताने मास्टर संघ डगआउट या धावी संघ या चेंडूवरती विचार करत असेल. डीजे आगऱ्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आगऱ्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कमाली राखल का बाई ग चिंबोरी वाली मी, सांगा तुम्हाला चौघाले का बाई ग चिंबोरी वाली मी, सांगा तुम्हाला चौघाले का. बाई ग चिंबोरी वाली मी, सांगा तुम्हाला चौघाले का बाई ग चिंबोरी वाली मी. धन्यवाद धन्यवाद. इथून महत्वाचा फलंदाज डगआउटच्या दिशेने आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकता. हा चेंडू इथून जर बघितला तर शरीरावरती पडल्यानंतर आत आला आणि तिथून जर विचार केला तर यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली आणि तिथून परतावा लागलाय फलंदाज. आपण युट्यूबच्या माध्यमातून जर बघितलं तर क्रीज मध्ये नाही पोहोचले फलंदाज, परतावा लागला संजय गरजचा. तिथून खेळ संपुष्टात आला. इथून राकेश पुन्हा एकदा सज्ज होतील. नवीन बॅटर इथून योगेश आहेत. योगेशने हल्ला चढवलाय इंटू द गॅप. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. धन्यवाद. इथून चौकार आला योगेशच्या बॅट मधून. छपाल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथून भूपेन पाटील येथील माजी नगरसेवक उलट्या पद्धतीने चेंडूला इथून फील्ड केलं जात आहे. आणि सध्या तरी जर बघितलं तर या चेंडूवरती येतात 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 25 धावा. चेंडूचा जर खेळ बघितला तर 4 26 धावा सध्या फलकावरती लागले गेल्यात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा राकेश सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. इथून फटका तर खेळला आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक भूपेन पाटील या चेंडूवरती येतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल आणि तिथून या चेंडूवरती येते 1 धाव. आणि सध्या तरी जर विचार केला तर चौकार आल्यानंतर केला जातोय कमबॅक. राकेशच्या माध्यमातून सध्या पाहायला भेटतोय. घरच्या मैदानावरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतोय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा फलकावरती लागले गेल्यात 27 धावा. 27 धावा फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची संधी. झेल सुटला जातोय. आणखीन एक झेल 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 सुटला जातोय. इथून जर विचार केला तर आपण जर बघितलं तर झेल सुटत असताना 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात 28-28 धावा. आता येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये विजयासाठी अजूनही 29 धावेची आवश्यकता आहे. इथून जर विचार केला तर 14.50च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. भाताने मास्टर संघाला की रोखलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण डीजे कडे आणि एक तो एक सुमधुर संगीत. धन्यवाद. डीजे इथून पारितोषिक आहे. ओटा गँग कडनं लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. तिथून प्रमोद दळवी आहेत. अमर दळवी आहेत आणि अमर दळवीकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सध्या 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चंद्रकांत आपण सध्या बघतोय. चंद्रकांत दादा असतील गोलंदाजी मार्कवरती आहेत. इथून डॉट बॉल. सध्या आचोळे संघाला या संघामध्ये विजयी व्हायचं असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू 1 बाउन्स फील्ड केलं जाईल. 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फेक थोडीशी खराब होते आणि सध्या तरी जर बघितलं तर 2 धावा या चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला भेटल्या जातात.
14.50च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे प्रत्येक षटकामध्ये बाताने मास्टर संघाला. मग इथून रोखावं लागेल. सध्या तरी जर बघितलं आपण तर प्रेक्षक सुद्धा आहेत, झेल पकडण्याचा प्रयत्न सुद्धा आहेत. सध्या आपण जर बघितलं तर संजय दळवी यांना बघतोय. या मॅचचा आनंद घेत असताना सरळ बॅटने चेंडू आमच्या सरळ कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे या गांगो तुझे संगान उम्र उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते. धन्यवाद डीजे. इथून जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या गोलंदाजा मार्फत तर प्रशांत बाविस्कर यांच्याकडनं आपण जर बघितलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सध्या पारितोषिक आहे मैदानाच्या आतमध्ये, पारितोषिक आहे. इथून कमबॅक करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये ह्या सामन्याला थोडासा वेळ जातोय. गोलंदाजी चांगली होते ना, गोलंदाजी चांगली होत होती. मग तिथून झेल सुटला गेलाय आणि झेल सुटल्या गेल्यानंतर या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 3 झेल सध्या सुटले गेलेत आणि खराब फिल्डिंग सध्या आपल्याला पाहायला भेटतोय आचोले मास्टर संघाकडनं. तुम्ही चांगली फिल्डिंग, काल कांदरपाडा संघ खेळत होता ना, काल कांदरपाडा संघाची फिल्डिंगही चांगली होत होती, गोलंदाजीही चांगली होत होती आणि तिथून बॅटिंगही चांगली होत होती. या 3 फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी केली ना, मग तुम्हाला कुठलाही मोठा संघ असला ना तुमच्या समोर तर त्याला पराभूत करू शकता. हा कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला इथून मैदानाच्या आतमध्ये आणावा लागेल. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 मध्ये विजयासाठी धावे संख्येची जी गरज आहे ती म्हणजे 21 धावा. 10 मध्ये 21 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला चेंडू हाताला जातोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. फलंदाज पूर्णपणे बीट झालेत आणि प्रशांत बाविस्कर यांच्याकडनं पारितोषिक सुद्धा आहे. जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओटा गँग करणं लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिथून आपण जर बघितलं सरळ बॅटने फटकाचा सजवलाय चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद. सध्या आमच्या व्यासपीठावरती जर विचार केला तर आचोळे गावातील मान्यवर आहेत, म्हणजे निलेशदा असतील, निलेशदा वालके साहेब असतील. तिथून जर आपण बघितलं तर वैभव पाटील असतील. सध्या टेन्शन मध्ये आहेत. मला वाटतं खेळाडूंना जितकं टेन्शन नाही ना सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन पाहायला भेटते. कारण घरचा संघ आहे ना, घरच्या संघ घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी करायला हवी होती, पण सध्या अटॅक केला जातोय. धाव फलकावरती लागले गेल्यात 42 धावा फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज होईल. वाईट चेंडूचा इशारा येतोय. इथून अवांतर एक धाव येते आणि सध्या बाताने मास्टर्सच्या डगआउट्स मधून जर विचार केला तर टाळ्यांचा आवाज सध्या होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. पण इथून कमबॅक करावा लागेल. विकेट्स घ्यावी लागेल. इथून योगेशला बॅटची तिथून थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होते, पण इथून क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि इथून जर बघितलं तर 1 धाव सुद्धा अंकित होते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 44 धावा. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि विजयासाठी 13 धावेची आवश्यकता. 13 धावा आहेत. निल्सन आकडा आहे सध्या, पण 7-13 हे समीकरण सेम आहे. 7-13 असताना इथून जर बघितलं तर मिस टाइम स्ट्रोक होतोय. सध्या या चेंडूवरती येते 1 धाव. 12 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय? डीजे कडे जातोय. एक छोटीशी धून.
ते 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निर्णायक गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला भेटतोय प्रमोद दळवी, प्रल्हाद दळवी सध्या आहेत आणि प्रमोद दळवी यांच्याकडनं पारितोषिक सुद्धा आहे. मला वाटतं की अमर दळवी आहेत आणि इथून प्रशांत बाविस्कर साहेब सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडनं पारितोषिक आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू, चांगला चेंडू हाताळला जातोय. इथून मिडविकेटर क्षेत्ररक्षक आहे, या चेंडूवरती येतील. चांगलं क्षेत्ररक्षण, फंबल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला गेला. सध्या डगआउट्स मधून चर्चा असेल आणि सध्या 4-4-1. इथून हा संघ जर विजयी केला, प्रल्हाद याच्या खांद्यावरती सध्या जबाबदारी आहे. इथून हा सामना विजयी केला तर इथून अनिल असतील, रमेश असतील, कैलास असतील यांच्याकडनं संध्याकाळची सोय आहे. युट्यूब लाईव्ह मॅच आहे म्हणून नाही बोलता येणार, पण संध्याकाळची सोय आहे. धाव फलकावरती लागले गेल्यात 46 धावा. इथून चेंडूचा खेळ आहे तो म्हणजे 5 आणि 5 मध्ये 11 धावीची आवश्यकता आहे. इथून 4-4-1 नाचोली ग्रुप कडनं सुद्धा हायट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. फटका तर सजवलाय, डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, हा चेंडू अडवणं गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेक केली जाते आणि सध्या तरी 2 धावा येतात या चेंडूवरती. आणि इथून पारितोषिक वेगळ्या पद्धतीचं आहे. या षटकामध्ये 3 विकेट जर आले कशाही पद्धतीने, हायट्रिक घेतली नाही तरी चालेल, पण तिथून पारितोषिक आहे असं की 4441 रुपयाचं पारितोषिक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. इथून विजयासाठी हाय व्होल्टेज सामना सुद्धा आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये विजयासाठी 9 धावीची आवश्यकता. वाईट चेंडू, नो चेंडूचा इशारा आहे. चेंडूचा इशारा येतोय. लाईनच्या बाहेर चेंडू पिच झाला होता. 1 धाव अंकित केली जाते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 49 धावा. आता इथून 8 धावीची आवश्यकता आहे. प्रल्हाद आहे सध्या, जर विचार केला तर प्रल्हादने अशा प्रकारचे सामने आपल्या संघाला विजयी करून दिलेत. एका साईडला विचार केला तर योगेश आहे, जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. यावेळी ऑन साइडला फटका तर खेळलाय. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाने चांगला अडवलाय. धावचीची संधी आहे, इथून पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मध्ये विजयासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर बघितलं तर 51 धावा. इथून 6 धावेची आवश्यकता आहे. सामना विजयी जर झाला तर संध्याकाळची सोय सुद्धा आहे. मैदानाच्या आतमध्ये गरुड यांच्याकडनं सध्या 3 चेंडू 6 धावेची आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज आहे आणि फलंदाज आपण जर बघितलं तर रिटायर्ड होत असताना आपण बघतोय. प्रल्हाद, जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आपल्या इकडे आहे स्प्रे सुद्धा आहेत. जयदीप कासार, जर त्रास होत असेल तर यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये राजेश यांना आपण बघतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये विजयासाठी 6 धावीची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्णायक असेल. इथून मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जर विचार केला तर डॉट बॉल येणं गरजेचं आहे आचोले मास्टर या संघासाठी. आणि सध्या प्रेक्षक, आणि आपण जर बघितलं तर सध्या तरी आपण प्रेक्षक बघितले तर युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. आतापर्यंत जर विचार केला तर फुलटॉस चेंडू होता. इथून पायावरती चेंडू होता. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पळून काढली. दुसऱ्या धावचा प्रयत्न, फेकी केली जाईल पण तिथून सुखरूपरित्या इथून काय घडलंय चित्र. इथून परतावा लागेल, गडी बाद होईल. योगेशला परतावा लागेल. योगेश बॅक टू डगआउट. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर, मैं न रुकेगा. आइला रे आइला, आरतीचा माइला, आइला रे आइला. धन्यवाद डीजे. इथून बँड बाजा सर्व वाजेल. रंग चढलाय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं ना तर बहरदार खेळी सुद्धा केले. मग योगेश धावचीच्या रूपामध्ये बाद झालेत.
12 मध्ये 26 बनवल्यात आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण जातोय बघतोय. यावेळी जर बघितलं आपण तर गोलंदाज झाले, चेंडूला रिलीज केलं गेलं, पायावरती चेंडू होता, फुलटॉस पद्धतीने खेळलं गेलं, तिथून क्षेत्ररक्षक आले आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं. फेक सुद्धा जबरदस्त फेक आणि तिथून परतावं लागलं. इथून गडी बाद होतोय. आता इथून चेंडूचा खेळ आहे 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे आणि इथून आपण जर बघितलं तर प्रल्हाद दळवी यांनी जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर तिथून प्रशांत बाविस्कर असतील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता म्हणजे जे चेंडू जर बघितला तर खेळ थोडा कमी होत चालला ना, कमी बॉल झालेत. 2 चेंडू 5 धावीची आवश्यकता आहे. नवीन बॅटर आपण जर बघितलं तर महेंद्र आहेत, सध्या स्ट्राईक एंड वरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना सध्या आपण बघतोय काय पिकअप केलं त्या चेंडूला आणि तिथून चांगल्या पद्धतीचा थ्रो केला गेला. यष्ट्यांच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन झालं. 2 चेंडू 5 धावीची आवश्यकता. सरळ बॅटने केलाय, चेंडू जातोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येईल. इथून जर घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅकअप केलं जातंय आणि इथून 2 धावाचं झालं. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथून परतावा लागेल का पंचांचं बोट हवेमध्ये आणि इथून परतावा लागतंय. आता येणाऱ्या चेंडूचा खेळ आहे 1 मध्ये विजयासाठी धावींची आवश्यकता आहे ती म्हणजे 3. नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. धन्यवाद. इथून 1 चेंडू मध्ये 3 धावीची आवश्यकता आहे. सध्या विकेट्स महत्वाचे का असतात हे सध्या आजच्या या चेंडूवरती पाहायला भेटते. सध्या 5 गडी बाद झालेत. भाताने मास्टर संघाचे 5 झालेत गडी बाद. इथून या चेंडूवरती जर 2 धावा येतात तर विजयाच्या दिशेने वाटचाल सुद्धा करेल. इथून हा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू मला वाटते की डॉट हाताळावा लागेल. सध्या आचोळी संघासाठी जर विचार केला तर डॉट जर चेंडू आला तर इथून विजयी होईल. इथून या चेंडूवरती जर 2 धावा आल्या तर तिथून भाताने मास्टर संघ सुद्धा विजयी होऊ शकतो, कारण विकेट्स महत्वाचे असतात ना. मी म्हटलं होतं की हे विकेट्स जे गेलेत आपण ज्या शेवटच्या षटकामध्ये बघितले ना, धावचीच्या रूपामध्ये आपण बरेचसे विकेट बघितले जे 3 गडी बाद आपल्याला धावचीच्या रूपामध्ये पाहायला भेटले आणि त्या षटकांमध्ये जी गोलंदाजी केली होती आतापर्यंत प्रल्हाद याने आपल्या सामन्याला जिवंत ठेवलंय. 2 धावा आल्या तर इथून जर विचार केला तर आचोले मास्टर संघ पराभूताच्या छायेमध्ये जाईल. मग हा चेंडू निर्णायक असेल. सध्या जर विचार केला तर बरेचसे कानमंत्र दिले जातात. मास्टरचे खेळाडू आहेत, मास्टर माइंड सध्या जर विचार केला तर खेळ पाहायला भेटेल. 1 चेंडू जर प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. टाळ्यांचा आवाज प्रेक्षकांसाठी झाला पाहिजे, कारण हा सामना महत्वाचा आहे. 1 चेंडू 3 धावेची आवश्यकता. दोन्ही झाल्या तरी विजयी होऊ शकतो बॅटिंग करणारा संघ. मोठा फटका, विनिंग स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये काय सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याला नेऊन ठेवलं. कौतुक प्रल्हादचंही केलं जाईल, असं नाही की कौतुक नाही करणार, कारण 6 चेंडूंमध्ये 12 धावीची